नमस्कार, मी मनुष्य पाटील. करिअर मंत्रमध्ये आपलं स्वागत. आपण बघतो आज सीईटीचा रिझल्ट आज जाहीर झालेला आहे. अनेकांची स्वप्न असतील, मेडिकलला जायची ती स्वप्न पूर्ण होतील, तर अनेकांना निराशा सुद्धा आली असेल. पण काय पर्याय आहेत वेगळे उपलब्ध, या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. करिअर काउन्सिलर किरण जोग आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तुमचं स्वागत आहे अभियान लोकमतमध्ये. धन्यवाद. तुम्ही सुद्धा कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, मला प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 02266899263. या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करून तुमचे प्रश्न विचारू शकता. आपण बघतो आज महत्त्वाचा म्हणजे इतके दिवस आपण जो घोळ सुरू होता, सीईटी परीक्षेचा आज निकाल लागलेला आहे. अनेकांची स्वप्न आज पूर्ण झाली होतील किंवा अनेकांच्या पदरी निराशा सुद्धा आली असेल. सीईटी एक प्रमाण झालेले आहे मेडिकलसाठी वगैरे घ्यायचे, पण यामुळे सीईटी नंतर कोणत्या कोणत्या वाटा आधी उपलब्ध होतात किंवा कोणत्या करिअरच्या वेगळ्या वाटा आहेत? थोडक्यात सांगायचं झालं तर सीईटीमध्ये मेडिकलमध्ये 3 ते 5 हजार प्रवेश आहेत. इंजिनिअरिंगमध्ये जास्त प्रवेश आहेत. संबंध देशभर मिळून 4 ते 4.5 लाखाहून जास्त प्रवेश इंजिनिअरिंगमध्ये आहेत. परंतु बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याच खूप आहेत. देशामध्ये 1,75,00,000 लोक जन्मतात आणि 50 लाख लोक मरतात. म्हणजे 1,25,00,000 नवीन बेरोजगार तयार होतात. आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जागा कमी आहेत. तेव्हा प्रत्येकानेच इंजिनिअरिंग आणि मेडिकलला जायचं म्हटलं तर ते शक्य नाही. साधारणपणे ज्यांना 70% वरती गुण मिळतात त्यांनीच इंजिनिअरिंग आणि मेडिकलचा पर्यायाचा विचार करावा असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु तसंच काही नियम आहे अशातला काही भाग नाही. पण ज्यांना मेडिकलला प्रवेश मिळणार नाही त्यांनी पॅरामेडिकलला ॲडमिशन घ्यायला हरकत नाही. त्याच्यामध्ये नर्सिंग आहे आणि वेगळ्या पॅरामेडिकलचे कोर्सेस आहेत. फिजिओथेरपीसारखे, ऑक्युपेशनल थेरपीसारखे कोर्सेस आहेत. त्याच्यातूनही तुम्ही मेडिकलकडे जाऊ शकता. मेडिकल रिसर्च ही नवीन साईड आहे आणि मेडिकल रिसर्चमध्ये तुम्ही नक्की जाऊ शकता. उदाहरणार्थ मेडिकलला जाणं म्हणजे MBBS करणं फक्त नाही, MD करणं किंवा MS करणं नाही, तर मेडिकलला जाणं म्हणजे मेडिकल रिसर्चमध्ये सुद्धा जाऊ शकता. त्याच्यासाठी BSc मायक्रोबायोलॉजी किंवा BSc लाईफ सायन्स हेही कोर्सेस करून तुम्ही तिथे जाऊ शकता. ही महत्त्वाची साईड आहे. BSc नंतर 110 विषयामध्ये B ग्रुपमध्ये करिअर करता येतं. मी माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना 12वीच्या सांगेन की एवढंच वाक्य त्यांनी लक्षात ठेवलं की BSc नंतर मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी किंवा लाईफ सायन्समध्ये जर त्यांनी BSc केलं असेल तर 110 विषयामध्ये पुन्हा B ग्रुपमध्ये करिअर करता येईल. माजलगाववरनं फोन आहे. आकाश काकट आपल्या बरोबर आहेत. बोला आकाश, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की माझी 12वी झालेली, मी सीईटीची परीक्षा पण दिलेली, तर माझा प्रश्न असा आहे की फार्माडी कोर्स हा कशाचा आहे व तो कोर्स किती वर्षाचा आहे आणि त्यात अभ्यास पद्धत कशा प्रकारे? 4 वर्षाचा कोर्स आहे. तुमच्या जवळचा फार्मा कॉलेज असेल, औरंगाबाद किंवा नगर किंवा पुणा या ठिकाणी जाऊन त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. कोर्स खूप चांगला आहे, पण तो तुम्हाला जर का 80% किंवा त्याच्याहून जास्ती मार्क असतील तर तिथे जायला हरकत नाही. आता एक MBA फार्मा म्हणून कोर्स निघालाय मुंबईमध्ये, तो आहे. BSc नंतर आपण तोही करू शकता. पुण्यावरनं फोन आहे. शहनवाज मंसुरी आपल्या बरोबर आहेत. बोला शहनवाज, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम मला विचारायचं होतं की मला आता पुढे BCA करायचं आहे, तर BCA नंतर पुढे स्कोप काय आहे आणि त्याच्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज वगैरे आहे का? आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की BSc बायोटेक्नॉलॉजीच्या पुढे काय काय करता येतं? MSc बायोटेक्नॉलॉजी करता येते. इनफॅक्ट आता आधी त्याच्याचबद्दल आपण बोलत होतो. 110 विषयांमध्ये तुम्ही परत B ग्रुपमध्ये करिअर करू शकता. MSc ऑन्कॉलॉजी, MSc TB, MSc बायोटेक्नॉलॉजी, प्लांट बायोटेक्नॉलॉजी, MSc एन्व्हायरमेंट, MSc ओशनोग्राफी. तुम्ही पुण्याचे आहात तर पुण्यामध्ये MSc क्लायमेट, MSc सॉईल, MSc हॉर्टिकल्चर, सेरिकल्चर, ॲग्रिकल्चर, डेअरी डेव्हलपमेंट अशासारखे कोर्सेस आहेत. किंवा त्याच्या जोडीला MSc ब्लड याच्यासारखे कोर्सेस आहेत. BCA बद्दल तुम्ही विचाराल तर अतिशय उत्तम करिअर आहे. कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अतिशय चांगली करिअर आहे. आणि त्याच्यानंतर MBA सिस्टीम नावाची एक नवीन करिअर आहे. MBA सिस्टीम खूप चांगली करिअर आहे. आणि MBA सिक्युरिटी सिस्टीम म्हणून पण करिअर आहे. तुमच्या पुण्यामध्ये आहे ती करिअर. MBA सिक्युरिटी सिस्टीम तुम्ही लिहून घ्या. खूप चांगली करिअर आहे, तुम्ही जाऊ शकता. कोल्हापूरवरून फोन आहे. पवन चौगुले आपल्या बरोबर आहेत. बोला पवन, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, आम्हाला B फार्मसी मधून करिअर करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही काय करू? त्यासाठी तुम्हाला जवळच्या फार्मसी कॉलेजला ॲडमिशन घ्यायला लागेल. कुठलीही करिअर करायची म्हणजे काय करायचं तर त्याचं पॅम्पलेट आणायचं. मग ते BA, BCom, BSc असू दे, फार्मसी असू दे, मेडिकल असू दे, इंजिनिअरिंग असू दे, त्याचं प्रॉस्पेक्ट्स मिळतं. जवळच्या कोल्हापूरला किंवा पुण्याला जवळचं जे फार्मसी कॉलेज असेल तुमच्या जवळचं
तिथून त्याचे प्रॉस्पेक्ट आणून त्याचा फॉर्म भरणं ही बेसिक गोष्ट आहे, तेवढी तुम्ही करणं गरजेचं आहे. आपण सीईटी बद्दल सर बोलतो आहोत. तुम्ही सांगितलं की अनेक सारे पर्याय आहेत, अनेक जण मेडिकल इंजिनिअरिंगचा हातात पर्याय आहेच, पण अनेकांना अपयश सुद्धा सीईटी मध्ये आलेलं आहे. त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे? टोटल आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की करिअर खूप आहेत आणि पालकच मुलगा किंवा मुलगी 10वीला गेल्यानंतर त्याचं टेन्शन घेतात. टोटल 620 करिअर आहेत. 350 विषयांमध्ये BA करता येतं, 110 विषयांमध्ये MSc करता येतं, 150 विषयांमध्ये BCom करता येतं, 55-56 तऱ्हेनी इंजिनिअरिंगला जाता येतं, 22 तऱ्हेनी मेडिकलला जाता येतं आणि ज्यांना शिक्षणाची संधीच नाही, पैसाच नाही, ॲडमिशनच नाही किंवा शिक्षणाची ऐपत नाही, अशा माझ्या ग्रामीण भागातल्या बंधू भगिनींना सुद्धा 200 सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. टोटल 820 करिअर आहेत. पालकांनी अजिबात त्याचं टेन्शन घेता कामा नये. जळगाववरून फोन आलेला आहे. गणेश श्याम पाटील आपल्या बरोबर आहेत. बोला गणेश, तुमचा प्रश्न विचारा. गणेश, तुमचा टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. सर, आम्हाला 12वी मध्ये 82% पडले. आम्हाला ऍग्री बीटेक करायचंय, तर आमचा नंबर लागू शकतो का? निश्चित लागू शकतो. तुम्ही राहुरी, परभणी, अकोला किंवा दापोली या ठिकाणी संपर्क साधा. खूप चांगला कोर्स आहे. बीटेक ॲग्रिकल्चर खूप चांगला कोर्स आहे आणि तिथे ॲडमिशन मिळाली नाही तर BSc हॉर्टिकल्चर, BSc सेरिकल्चर, BSc डेअरी डेव्हलपमेंट हेही चांगले कोर्सेस आहेत. अमरावतीवरनं फोन आहे. जयमाला रामटेके आपल्या बरोबर आहेत. बोला जयमाला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. मुलाला 12मध्ये 7% मिळाले आणि त्यांनी जिल्हामध्ये परीक्षा दिली त्याच्यामध्ये 61 मिळाले, तर त्याचा नंबर. जयमाला, तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा. तुमचा प्रश्न सावकाश पुन्हा एकदा विचारा जयमाला. माझ्या मुलाला 12वीचे 7% मिळाले सायन्स मध्ये. हो. आणि त्याला फर्स्ट आहे एडब्ल्यू मध्ये, तर त्याला त्याचा इंजिनिअरिंगला नंबर लागेल का असं म्हणत आहे. कुठे लागेल? आपण बघतो इंजिनिअरिंग करायचं आणि रेडिओलॉजी मध्ये सुद्धा त्याला इंटरेस्ट आहे. हो, दोन्हीकडे तो जाऊ शकतो. 60% ऍडमिशन मिळू शकते, पण त्याला सीईटीला किती मार्क पडले ते त्यांनी सांगितलं नाही. डायरेक्टर कडे जाऊन टेक्निकल एज्युकेशन महापालिका मार्ग मुंबई बीटी किंवा AICTE ची वेबसाईट आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनची वेबसाईट आहे, तिथेही जाऊन ते ऍडमिशन घेऊ शकतात आणि इंजिनिअरिंग 55 तऱ्हेने त्यांना करता येऊ शकतं. जळगाववरनं फोन आहे. रामेश्वर घोरपडे आपल्या बरोबर आहेत. बोला रामेश्वर, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हा बोला. नमस्कार. नमस्कार सर. मी 12वी नंतर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी मध्ये कसं करिअर करता येईल ते विचारायचं तुम्हाला. कुठला कोर्स? इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी. कोर्सचं नाव त्यांनी चुकीचं नाही. इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन असं कदाचित त्यांना म्हणायचं असेल. त्याच्यामध्ये त्यांनी CET दिलंय की नाही हे त्यांच्या प्रश्नावरून कळलं नाही. जर त्यांनी CET दिली असेल तर त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या जागा आहेत. गेल्या वर्षी इनफॅक्ट अनेक कॉलेजेसमध्ये ॲडमिशन रिकामी राहिली होती, तर त्याच्यामुळे चांगली संधी त्यांना आहे. 4 वर्षाचा कोर्स आहे. 3 ते 3.5 लाखामध्ये पूर्ण शिक्षण होऊ शकतं आणि सरकारी शिष्यवृत्तीसुद्धा मिळू शकते आणि मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनींच्यासाठी सुद्धा आणि विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती खूप चांगल्या आहेत. विद्यार्थिनींना राखीव जागा देखील आहेत. आपण करिअरच्या वेगळ्या वाटांबद्दल अशी चर्चा सुरू ठेवणार आहोत, पण घेऊया एक ब्रेक. करिअर मंत्रामध्ये आपण करिअरच्या वेगवेगळ्या वाटांबद्दल बोलतो आहोत. करिअर काउन्सिलर किरण जोग आपल्याला मार्गदर्शन करतायत. यवतमाळवरून फोन आहे. वेदांगी वरगंटीवाड आपल्या बरोबर आहेत. बोला वेदांगी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. मला विचारायचं होतं की मला 12वी मध्ये 88% आहे आणि CET मध्ये 154 मार्क्स आले. तर मग मला म्हणजे मेडिकल कोर्सेस मध्ये कुठले चान्सेस आहे आणि 12th बेस्ड कोर्सेस कुठले आहेत आणि BDS गव्हर्नमेंट मध्ये मला भेटेल का? ते मिळेल की नाही ते तुमच्या मार्कांवरती नाही सांगता येणार. तुमचा नंबर कितवा आलाय हे जर तुम्ही सांगितलं तर त्याच्यावरती तुम्हाला सांगता येऊ शकेल. पहिल्या 5,000 जर तुमचा नंबर आला असेल तर तुम्हाला मिळण्याचे चान्सेस चांगले आहेत.
जर का मिळाली नाही तर BSc लाईफ सायन्स किंवा BSc बायोटेक्नॉलॉजी किंवा BSc मायक्रोबायोलॉजी, BSc CBZ, BSc पॅरामेडिकलच्या कोर्सेस तुमच्या इथे अकोल्याला जवळ ते कोर्सेस आहेत, वर्ध्यामध्ये आहेत, औरंगाबादला आहेत. इथे तुम्ही चौकशी करू शकता. जालनावरनं फोन आहे प्रतीक रायमुळे आपल्या बरोबर आहेत. बोला प्रतीक, तुमचा प्रश्न विचारा. मला 12वीला 56% मार्क आहेत आणि CET-ला 60 मार्क आहेत. तर मला मेडिकलला जायचं होतं. हॅलो. खूप हा बोला बोला. तर आता एवढे कमी मार्क्स असल्यामुळे कॅप राऊंडला नंबर लागण्याची तर काही शक्यता म्हणजे बरोबर, म्हणजे इतर पॅरामेडिकलचे जे कोर्सेस असतात 16 पॅरामेडिकलचे कोर्सेस आहेत. डायरेक्टर मेडिकल एज्युकेशन, महापालिका मार्ग, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, ग्राउंड फ्लोअर, मुंबई. कोर्स आपल्याला मिळतील. BSc नर्सिंगचा कोर्स आहे. मग अशी आपण ऑप्थॉमॉलॉजी बद्दल बोललो, ऑक्युपेशनल थेरपी आहे आणि असिस्टंट टू गायनाकॉलॉजिस्ट, असिस्टंट टू ऑन्कॉलॉजिस्ट, असिस्टंट टू TB स्पेशालिस्ट, असिस्टंट टू ऑपरेशन थिएटर, DMLTचे कोर्सेस 16 कोर्सेस आहेत आणि 1 ते 3 वर्षाचे कोर्सेस आहेत आणि ते करूनही तिकडे आपण जाता येतं. औरंगाबादवरून फोन आलेला आहे. महेश साळवी आपल्या बरोबर आहेत. बोला महेश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅम, मला बायोटेक्नॉलॉजी आणि पॅरामेडिकल मध्ये पुढे करिअर अपॉर्च्युनिटीज काय काय त्याच्याविषयी मला माहिती पाहिजे होती. बायोटेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला फार्मा कंपन्यांमध्ये किंवा ॲग्रिकल्चर कंपन्यांमध्ये याच्यामध्ये करिअर करता येऊ शकते किंवा खत कंपन्या असतात जिथे खत तयार केलं जातं. अशा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कंपन्या असतात, त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. चिकूच्या झाडाला आंबे, आंब्याच्या झाडाला चिकू, म्हणजे एका गोष्टीची दुसऱ्या गोष्टीवरती झालेली प्रक्रिया म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. खूप चांगली त्याच्यामध्ये संधी आहे. पॅरामेडिकलबद्दल आपण आत्ताच बोललो. कोल्हापूरवरून फोन आलेला आहे. निलेश ठाणेकर आपल्या बरोबर आहेत. बोला निलेश, तुमचा प्रश्न विचारा. मला मॅडम BSc नॉटिकल सायन्स याबद्दल माहिती पाहिजे. उत्तम करिअर आहे, अतिशय उत्कृष्ट करिअर आहे. मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही याच्याबद्दल विचारलं. ते रोडला आहे करिअर, ती तळेगावला आहे, मद्रासमध्ये आहे, विशाखापट्टणमला आहे, कलकत्त्याला आहे. कायमस्वरूपी बाहेर राहण्याची तुमची तयारी पाहिजे. जॉग्राफी हा विषय तुमचा अतिशय चांगला पाहिजे आणि समुद्रावरती कायम भटकंती करण्याची हाऊस हॉबी पण पाहिजे. कशा प्रकारचे असतं? 4 वर्षाचा BSc नॉटिकल सायन्स हा 4 वर्षाचा कोर्स आहे आणि मर्चंट नेव्हीमध्ये ॲडमिशन मिळू शकते. ॲडमिशनचे असे कुठले पॅरामीटर्स आहेत असं काही नाही आहे. अनेक वेळेला अनेक इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये अर्ज येतात, माहिती येते, त्याच्याप्रमाणे BSc एखादी एंट्रन्स टेस्ट वगैरे असते का? त्या कंपन्यांची असते. खाजगी कंपन्या आहेत नॉटिकल सायन्समध्ये काम करणाऱ्या, शिपिंग खाजगी कंपन्या आहेत. शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये पण हा मुलगा किंवा मुलगी जाऊ शकतो. आपण बघतोय करिअर मंत्रमध्ये या वेगळ्या अशाच वाटांबद्दल आपण बोलणार आहोत, पण घेऊया एक ब्रेक. करिअर मंत्रमध्ये आपण या करिअरच्या वेगवेगळ्या वाटांबद्दल जाणून घेत आहोत. करिअर काउन्सिलर किरण जोग आपल्याला मार्गदर्शन करतायत. जुन्नरवरून फोन आलाय. नारायण राव आपल्या बरोबर आहेत. बोला नारायण, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो नारायण, तुमचा टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा सर, मी नारायणगाव जुन्नर तालुक्यावरनं बोलतोय. हा बोला. तर आम्ही इलेक्ट्रॉनिक मध्ये डिप्लोमा केलेला आहे. तर कोणत्या विषयात? इलेक्ट्रॉनिक मध्ये त्यांनी डिप्लोमा केलाय. हा बोला. तर ते कुठे नोकरी वगैरे कुठे जॉब मध्ये कुठे जावं लागेल त्यासाठी, म्हणजे ऍप्लिकेशन वगैरे? खरं जॉब ऑपॉर्च्युनिटीचा आपला विषय नाही, पण तरी सुद्धा सांगायला हरकत नाही की तुम्हाला पुण्याजवळ आहे तर त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या औद्योगिक वसाहतींमध्ये जाऊन तुम्ही अर्ज टाकू शकता. एम्प्लॉयमेंट न्यूज जरूर बघा किंवा वेगळ्या वेगळ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीजच्या साईट बघा किंवा जॉब्स इलेक्ट्रॉनिक्स किंवा तुमचा जो विषय आहे त्याच्यावरती जॉब्सवरती जाऊन गुगल सर्च मारूनही तुम्ही प्रयत्न करू शकता. सर, आपण बघतो अगदी वेगवेगळ्या वाटांबद्दल बोलतोय, पण मुलींसाठी असं काही वेगळ्या वाटा किंवा काही सवलती आहेत का अशा प्रकारच्या? हा, गेल्या मी गमतीने म्हणतो अनेक पालकांना की गेल्या जन्मी पुण्य केलं असेल तर एखादी महाराष्ट्रामध्ये मुलगी म्हणून जन्माला येते, कारण 33% राखीव जागा आहेत मुलींना आणि खूप संधी आहेत. कोणत्या क्षेत्रामध्ये? सर्व इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन, प्लांट बायोटेक्नॉलॉजी, नुसती टेक्नॉलॉजी, पॉलिमर इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा मुली मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. मायनिंग इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, प्लॅस्टिक इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग,
इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, शुगर टेक्नॉलॉजी, अशा अनेक क्षेत्र आहेत इंजिनिअरिंगची ज्याच्यामध्ये मुली मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत. गॉन आर द डेज. 1990च्या आधीचे दिवस गेले की इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेसमध्ये 10 ते 20% मुली होत्या. आता अनेक कॉलेजेसमध्ये 70 ते 80% मुली आहेत आणि मुली खूप चांगल्या प्रयत्न करत आहेत. कुठल्याही घरातली मुलगी की तिच्या भावापेक्षा डबल अभ्यास करते आणि याचं स्वागत केलं. ग्रामीण भागात साधारणतः काही विशेष सोयी आहेत का किंवा तशा प्रकारे तालुका स्तरावर काही प्रयत्न होतात का? तालुका स्तरावरती आई वडील प्रयत्न करतात की नाही ही एक थोडी शंकेचा विषय आहे, परंतु शहरांमध्ये तरी आई वडील प्रयत्न करतात आणि मुलींना चांगल्या संधी उपलब्ध आहेत. ही अत्यंत आनंदाची आणि स्वागताची गोष्ट आहे. आपण त्या वेगळ्या वाटांबद्दल आपण साधारणतः बोलतो आहोत. तुम्ही आता सांगितलं की बऱ्यापैकी इंजिनिअरिंगच्या सुद्धा वेगवेगळ्या शाखा आहेत, मेडिकलच्या शाखा आहेत, पण असे काही क्षेत्र आहेत किंवा असे काही डिप्लोमा कोर्सेस आहेत का ज्याचा खरोखर आता भविष्यात फायदा होऊ शकतो? डिप्लोमा कोर्सेस 3 वर्षाचे आहेत. जर 10वी नंतर एखाद्या मुलाला असं वाटत असेल की आपण 12वीला नाही जायचं आणि आपण डिप्लोमा करायचा, म्हणजे इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा करायचा किंवा प्लांट बायोमध्ये डिप्लोमा करायचा किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करायचा, तर 3 वर्षामध्ये करिअर सेट होऊ शकतं. देशामध्ये 20 कोटीपेक्षा जास्ती वाहनं आहेत आणि ती वाहनं केव्हा ना केव्हा तरी बिघडणार. त्याच्यामध्ये डिप्लोमा ऑटोमोबाईल ही एक अतिशय चांगली करिअर आहे. किंवा सिमेंट इंजिनिअरिंग, प्लास्टिक इंजिनिअरिंग, मायनिंग इंजिनिअरिंगमध्ये वगैरे डिप्लोमा खूप चांगले आहेत. आणि आत्ताची जगातली सर्वोत्तम करिअर म्हणजे पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग ही आत्ताची नॅनो टेक्नॉलॉजी बरोबरची सर्वोत्कृष्ट करिअर आहे आणि त्याच्यामध्ये देखील 4 वर्षामध्ये आपल्याला डिग्री घेता येते, 3 वर्षामध्ये डिप्लोमा घेता येतो. मग त्याच्या जोडीला सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, टर्नर आहे, फिटर आहे, वेल्डर आहे, असिस्टंट टू गायनाकॉलॉजिस्ट सारखे कोर्सेस आहेत, सर्टिफिकेट कोर्सेस ॲग्रिकल्चरच्या क्षेत्रामध्ये आहेत, कॉम्प्युटर, IT याच्यामध्येही कोर्सेस आहेत, सॉइल कॉन्झर्वेशन. म्हणजे ठराविक रुळलेल्या वाटा न जाता अनेक वेगवेगळ्या वाटांचा सुद्धा आपण तेवढाच विचार करणं गरजेचं आहे. त्या वेगळ्या वाटा सुद्धा तुमचं एक वेगळं भविष्य सुद्धा घडवू शकतात आणि त्याच्यासाठी पालकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. बरोबर आहे. या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचे आभार. करिअर मंत्र आपण इथेच थांबूया. पहा फक्त IBN न्यूज.